नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूया. माझं नाव सई आहे. पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मी. कधी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं आयुष्य असं काही वळण घेईल. लग्नाला 3 वर्ष झाली होती. माझं आयुष्य म्हणजेच अगदी एखाद्या सिनेमासारखं सुखात चाललं होतं असं वाटायचं. माझं सौंदर्य, माझे केस, माझं हसणं, समीरला हे सगळं किती आवडायचं. लग्नानंतर अवघ्या आठवड्यातच जेव्हा समीर कोल्हापूरला नोकरीनिमित्त निघून गेला, तेव्हा माझं मन तिथेच रुतून बसलं होतं. सुरुवातीचे दिवस मजेत गेले. समीरचे फोन यायचे. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारायचो. तो म्हणायचा, सई, एकदा माझं काम सेट झालं की तुला लगेच घेऊन येईन. त्याच्या या आवाजातील ओलावा मला मोहिनी घालायचा. पण हळूहळू तो ओलावा आटला. फोन येणं कमी झालं. समीरच्या आवाजात एक प्रकारची उदासीनता आली होती. मी जेव्हा विचारायची तेव्हा तो कामाचं कारण सांगून विषय टाळायचा. एका पत्नीचं मन असतं, तिला साऱ्या शंकांची चाहूल लागतेच. माझं मन अस्वस्थ झालं होतं. तेवढ्यात माझ्या दिराने म्हणजे समीरच्या लहान भावाने एके दिवशी फोनवर जे काही सांगितलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, वहिनी, दादा आता पुण्यात एका हॉटेल चालवतोय आणि त्याच्यासोबत दुसरी एक स्त्री राहते. हे ऐकल्यावर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. एक रात्र अशी होती की मी डोळ्यात पाणी घेऊन देवाकडे एकच प्रार्थना केली, सत्य काय ते मला कळू दे. दुसऱ्या दिवशी मी कोल्हापूरची बस पकडली. ती कडाक्याची थंडी होती. रात्रीचे 12 वाजले होते. बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. माझ्या शेजारच्या सीटवर एक तरुण बसला होता. त्याने गडद निळ्या रंगाची शाल ओढली होती. त्याचे डोळे खूप खोल आणि बोलके होते. तो सारखा माझ्याकडे चोरून बघत होता. माझं पण मन त्या दुःखात अडकलेलं होतं. पण त्याच्या नजरेत एक वेगळीच कळकळ होती. त्याचं नाव होतं आर्यन. प्रवास तसा लांबचाच होता. पण आर्यनने माझ्याशी इतक्या हळुवारपणे संवाद सुरू केला की माझं मन हलकं झालं. त्याने विचारलं, काकू, खूप विचारात दिसताय. काही त्रास आहे का तुम्हाला? मी सुरुवातीला त्याला नकार दिला. पण त्याने जेव्हा माझं तुटलेलं मन ओळखलं तेव्हा मी त्याच्यासमोर कोसळले. मी त्याला माझं घर, माझं दुःख, समीरचं ते बदललेलं वागणं हे सगळं काही सांगितलं. तो ऐकतच बसला होता. तो खूप शांतपणे ऐकत होता. त्याच्या बोलण्यात एक अशी जादू होती की मला वाटलं, एखाद्या अनोळखी माणूस आपल्यावरती इतकं प्रेम कसं करू शकतो. त्यानंतर कोल्हापूरला पोचलेपर्यंत थंडीने मी गारठले होते. बसच्या त्या खिडकीतून येणारे वारे मला अधिकच छळत होते. आर्यनने हसून आपली ती उबदार शाल माझ्या खांद्यावरती टाकली. त्या शालचा सुगंध मला खूप सुरक्षित वाटला. थकव्यामुळे मी नकळत त्याच्या खांद्यावरती डोकं टेकून शांतपणे झोपले. तो रात्रभर ती जागाच होता. त्याने मला हलवलं देखील नाही की उठवलं देखील नाही. त्या रात्री एका अनोळखी व्यक्तीने मला एका सुखाची झोप दिली, जी मला माझ्या पतीने केव्हाच दिली नव्हती. सकाळी कोल्हापुरात जेव्हा पोचलो तेव्हा त्याने मला हॉटेलपर्यंत सोडलं. हॉटेलच्या समोर उभं राहिल्यावर जे दृश्य दिसलं त्याने माझं आयुष्य संपलंय असं वाटलं. समीर तिथे एका स्त्रीसोबत आणि एका लहान मुलीसोबत हसत खेळत होता. ते दृश्य पाहून मी तिथूनच पळ काढला. आर्यन तिथेच होता. त्याने मला सावरलं. त्याने मला त्याच्या एका जवळच्या मित्राच्या खोलीवरती नेलं. आर्यनने मला धीर देताना म्हटलं, सई, तू इतकी सुंदर आहेस. तुझ्या डोळ्यात इतकं दुःख नसावं.
समीरला तुझी किंमत नाही, पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य संपलंय. त्याच्या या शब्दांनी मला पुन्हा एकदा जगण्याची नवीन उमेद दिली. तो माझ्यासाठी एक मित्र झाला, एक आधार झाला. पुण्यात परतल्यानंतर सासरच्या लोकांनी माझं ऐकून घेण्याऐवजी मलाच दोष दिला. त्या कठीण काळात आर्यन रोज मला मेसेज करायचा, फोन करायचा. तो मला माझ्या आवडीच्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा. एक दिवस आम्ही पुण्याच्या बाहेर असलेल्या एका विहिरीच्या काठी गेलो होतो. ती जागा खूपच शांत होती. विहिरीचं पाणी शांत होतं, पण माझं मन मात्र खळबळत होतं. आर्यनने माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, सई, इथून पुढचा प्रवास तू आणि मी, आपण एकत्र करायचा का? त्याच्या त्या नजरेत मला माझं भविष्य दिसलं. तो माझ्याशी इतक्या लाडात आणि प्रेमात वागायचा की मला वाटायचं हे स्वप्न तर नाही ना. तो मला कधीही कोणी अनोळखी व्यक्ती असल्यासारखं वागवलंच नाही, तर एका राणीसारखं जपलं. त्याच्या प्रेमात पडणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात गोड गोष्ट होती. त्याने माझ्यावरती इतकं प्रेम केलं की समीरची आठवण कधीच पुसली गेली. अखेर माझ्या घरच्यांनाही आमची ही अनोखी साथ पटली बरं का, आणि आम्ही लग्न केलं. आज मी आर्यनच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा एखादा माणूस आपल्याला दुखावून जातो, तेव्हा त्या दुःखाच्या विहिरीत बुडून न जाता बाहेर येऊन बघितलं तर तिथे आर्यनसारखा एखादा जीवनसाथी आपला हात धरायला उभा असतो. ही गोष्ट प्रेमाची आहे, ही गोष्ट जिद्दीची आहे, आणि ही गोष्ट एका नव्या सुखाची आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.